नमस्कार प्रेक्षकांनो, बाई तुझा आशीर्वाद मालिकेमध्ये आज आपण पाहतोय की यशादा आता त्याची कामाची पिशवी घेऊन तिथून निघून जातो. यशादा तिथून निघून गेल्यानंतर अवनी आता राजाला विचारते की राजा, यशोधन दादा असं म्हणत असते. तेवढ्यातच राजा म्हणत असतो की हा थांबा मॅडम थांबा, मी आलोच असं म्हणून आता तिकडे जातो आणि 2-3 पुस्तकं घेऊन येतो आणि अवनीला म्हणत असतो की मॅडम ही बघा, मी तुमच्यासाठी काही पुस्तकं आणलेली आहेत. तुम्हाला पुस्तक वाचण्याची आवड आहे ना, म्हणून मी तुमच्यासाठी आणलेले आहे. बसल्या वेळेत तुम्ही ही पुस्तकं वाचा. मग आता अवनी म्हणते की बघू कसली पुस्तकं आणलेत. त्यावेळेस राजा आता तिला मर्डर 10 वगैरे असे वेगवेगळी पुस्तकं आणलेली असतात. तो दाखवतो आणि म्हणत असतो खरंच ही पुस्तकं ना खूप छान आहेत, एकदम मस्त आहेत, तुम्हाला ना आवडतील, नक्कीच वाचा. त्यावेळेस अवनी हसते आणि म्हणत असते की राजा, मी असली पुस्तकं नाही वाचत रे, माझ्याकडे आहेत त्या डिटेक्टची पुस्तकं, तीच मी वाचते. त्यावेळेस राजा म्हणतो की अच्छा, तुम्ही ती पुस्तकं वाचता का? मला वाटलं तुमच्यासाठी पुस्तकं आणावीत म्हणून मी घेऊन आलो. बरं राहू द्या, ही तुम्ही जी तुमच्याकडे पुस्तकं आहेत ना ती वाचा. आणि मग राजा आता ती पुस्तकं ठेवायला जातो. तर परत आता अवनी म्हणत असते की राजा पण ना मला सांग. तर आता राजा म्हणतो की देवी आई, आता ना एक खूप कठीण प्रश्न माझ्या समोर येणार आहे. पण आता अवनी राजा म्हणतो की हा बोला ना मॅडम, काय आहे? त्यावेळेस अवनी म्हणते की मला सांग, यशोधन दादा कॉन्ट्रॅक्टर आहे ना? मग राजा आता थोडासा घाबरतो आणि म्हणत असतो की हो हो, तो ना बांधकाम क्षेत्रातच काम करतो, गळ्या शपथ. आता राजा गळ्याला हात लावून शपथ सुद्धा घेतो आणि म्हणत असतो की अहो, तो आता साईटवरच गेलेला आहे. मग अवनी म्हणत असते की अरे पण असं पिशवीत वगैरे सामान घेऊन कसा काय गेलाय? मग राजा म्हणत असतो की काय आहे ना, आमचा यशादा ना खूपच डाऊन टू अर्थ माणूस आहे. कारण एकेकाळी तो पण मिस्त्री होता आणि आता तिथून तो मोठा होतो, तर सगळा प्रवास बघितलाय. त्यामुळे त्याला आता माहितीये की बाकीच्या वर्कर्स बरोबर कसं मिळून मिसळून राहायचं, म्हणजे एकदम युनिट राहतं ना, त्याची ना बेस्ट स्ट्रॅटजी आहे. त्यावेळेस अवनी म्हणत असते की अरे पण असं सायकलवरून का जातो? आता राजाला काय बोलावं तेच कळत नाही, राजाला आठवतच नाही. मग तो म्हणतो की काय? तर तो म्हणतो हां, ट्रॅफिक असतं ना, ट्रॅफिक किती आहे? आणि आमच्या दादाची डिमांड, मार्केटमध्ये काय एक साईट नाही आहे त्याची, 100 साईट सुरू आहेत, कधी या साईटवर कधी त्या साईटवर. मग आता एवढं ट्रॅफिक झाले, मग गाडीपेक्षा त्याला सायकलच सोपी पडते, पटकन दुसऱ्या साईटवर जाता येतं ना, म्हणून तो तशी सायकल वापरतो. तुम्हाला ना आलं असेल ना लक्षात, तो धावपळीतच असतो नेहमी. मग अवनी म्हणत असते की तरीही, तर राजा म्हणतो की तरीही आता काही बोलू नका, मी तुम्हाला सांगतो, तुमचं सुद्धा कधीतरी ऑफिस होईल की नाही, तेव्हा तुम्ही सुद्धा असंच राहा, डाऊन टू अर्थ, एकदम जमिनीवरच्या पायरीवरती राहा. तर अवनी हसते आणि म्हणत असते की माझं ऑफिस, काय माहिती माझं ऑफिस कधी होईल? राजा म्हणतो की होणार ना, लवकरच होणार. अहो तुम्ही होप कशाला सोडताय? मग अवनीला हसायलाच येतं. त्यावेळेस राजा म्हणतो की बघितलं का, ह्या एका वाक्यानेच तुम्हाला हसायला येतं. तुम्हाला माहिती आहे का, रडायला 100 कारणं लागतात, हसायला मात्र एकच कारण लागतं. त्यावेळेस अवनी म्हणते की तुला काय हा पिक्चर वाटला आहे का, हिरो सारखी डायलॉगबाजी करतोय, मी काय तुझी हिरोईन नाहीये. मग राजा आता थोडासा नर्वस होतो आणि अवनीला म्हणत असतो की नाही नाही, मी ती फ्रेंड म्हणूनच तुम्हाला सांगत होतो, तुम्ही हे पुस्तक वाचून तरी बघा, 1 नंबर आहे, तुम्हाला आवडेल, वाचून बघा, एन्जॉय करा. तर अवनी म्हणत असते की बरं. मग आता राजा अवनीकडे ती पुस्तकं देतो आणि तिथून निघून जातो. आणि मग अवनी ती आता पुस्तक पाहत तिथेच उभा राहिलेली असते. तर राजा खिडकीमध्ये येऊन अवनीकडे पाहतो आणि म्हणत असतो की देवी आई, मला अजून किती खोटं बोलावं लागणार आहे, आणि खरंच यावेळेस मॅडमला कळेल, त्यावेळेस मॅडम अजिबातच वाट बघणार नाहीत, डायरेक्ट मला आता मारूनच टाकत्याल, काय करू? असं म्हणून आता तो तिथून निघून जातो. तर दुसरीकडे आपण पाहतो की महेशने अवनी आणि राजाचा तो व्हिडिओ आई आणि स्वातीला दाखवलेला असतो. आता त्या दोघी जणी तो व्हिडिओ पाहत असतात आणि त्या व्हिडिओमध्ये अवनी रडत असते. ते पाहून आईला खूपच वाईट वाटतं. मग आता आई म्हणत असते की हट्टी मुलगी आहे एकदम, एवढं तिला ओरडून ओरडून सांगत होतो तरी सुद्धा ऐकलं नाही, किती हा हट्टीपणा केलेला आहे. आई वडील आपल्या मुलीसाठी हे सगळं चांगल्यासाठीच सांगतात, तिच्या भविष्यासाठीच हे सगळं सांगत असतात, काहीच तिने ऐकून घेतलं नाही. आमचं ऐकलं असतं तर आज हिच्यावरती ही वेळच आली नसती. किती वाईट परिस्थितीमध्ये आहे ती. खरंच आता काय करायचं, मला ना कसं होणार आहे या मुलीचं
कळत नाहीये. त्यावेळेस आता महेश म्हणत असतो की वाटोळच होणार आहे. तो आता खूपच चिडून म्हणत असतो की वाटोळच होणार आहे. त्यावेळेस आई म्हणत असते की महेश, अरे हे काय बोलतोय, किती कळतंय का तुला? त्यावेळेस तो म्हणतो की मग काय करणार आहे, हे सगळं तिने स्वतःच करून घेतलेलं आहे. त्यावेळेस आई म्हणत असते की नाही रे महेश, ती बहीण आहे तुझी. अरे तिला थोडं जरी काही झालं तर अख्खं घर डोक्यावरती घ्यायची आणि आपण सगळेजण तिच्या पाठीमागेच पळायचो. आणि आता हे काय करून बसलेली आहे? तर महेश म्हणतो की स्वतःच तिने स्वतःच्या पायावरती दगड मारून घेतलेला आहे. काय गरज होती असं पळून जाऊन लग्न करायची? जे काही केलंय ना तिनेच केलेलं आहे. अक्कल नावाची गोष्ट नाही, काही बारीक होती का? आता महेश खूपच बोलायला लागतो. त्यावेळेस स्वाती म्हणत असते की महेश, पण हा व्हिडिओ तुला कोणी पाठवला? म्हणजे त्या दिवशी पण पाठवला होता, कोण पाठवतंय तुला व्हिडिओ? त्यावेळेस महेश म्हणतो की आहे त्यांच्या शेजारी कोणीतरी एक बाई, बहुतेक त्यांची आत्याच असावी, तिनेच पाठवलेला आहे. आणि ती असंही म्हणत होती की तुझ्या बहिणीला येथून घेऊन जा. मग आई म्हणत असते की महेश, मग आपण एक काम करूया का, जाऊन घेऊन यायचं का अवनीला? मग महेश खूपच चिडतो आणि म्हणत असतो की अजिबात नाही, आता गेली आहे ना पळून तर तिकडेच राहू दे, अजिबात आता आपण दया दाखवून तिला घेऊन यायचं नाही. आणि मग तो स्वातीकडे बोट दाखवून म्हणत असतो की आणि तिच्याबरोबर साधं बोलायचं सुद्धा नाही. तिने आता स्वतःच्या हाताने स्वतःचं वाटोळं करून घेतलंय ना, मग घेऊ दे तिला वाटोळं करून, त्याशिवाय तिला कळणार नाही. आता आईला खूपच रडायला येतं. ती आता मोठमोठ्याने रडायला लागते. तर स्वाती आता आईला समजावत असते. इकडे दुसरीकडे पाणी आता पायलला खूप बोलल्यामुळे ती खूपच मोठमोठ्याने रडत असते. तिला आता खूप रडायला येत असतं. त्यावेळेस ऋतू म्हणत असते की पायल, अगं काय झालेलं आहे, तू काय एवढी रडत आहे? मग पायल म्हणत असते की माझा पानू, माझा जानू मला खूप काही बोलला, माझ्या अंगावरती आला, मला ना खूप वाईट वाटलेलं आहे. मला ना कधीच नाही बोलला तो आजपर्यंत. मग ऋतू म्हणत असते की अगं, असं न शिकलेल्या मेकॅनिकल बरोबर प्रेम करणार, मग असंच होणार ना. मग आता पायलला खूप राग येतो आणि ती म्हणत असते की ऋते, आगाऊ बोलू नको, माझा पानू अजिबात तसा नाहीये. मग ऋतू म्हणत असते की झालं, एवढा बोलला, एवढं रडवलं, एवढं दुखावलं, तरी सुद्धा आता तू त्या पानूचीच बाजू घे. मग पायल म्हणते की घेणार मी त्याचीच बाजू, मला माहिती आहे ना माझा पानू तसा नाहीये, ते माझंच चुकलं, उगाचच गेले त्याला सकाळी भेटायला, उगाचच बडबड करत बसले. माझ्या पानूला ना कसलं तरी टेन्शन आलं होतं ना, आणि आपल्या माणसाला टेन्शन आल्यावर तो आपल्याच माणसावरती राग करतो ना, म्हणून तो माझ्यावरती चिडला असेल. मग आता ती म्हणत असते की पण पानूला कसलं टेन्शन आलं असेल, कळलं पाहिजे. मी ना एक काम करते, मी ना डायरेक्ट आता जाऊबाईंकडेच जाते आणि त्यांनाच विचारून टाकते, असं म्हणून ती चाललेली असते आणि परत थांबते आणि म्हणत असते की नाही, ते जाऊबाईंना भेटायला जातच नाही, मी ना डायरेक्ट पानूलाच भेटते आणि त्याला सॉरी म्हणते. मग ऋतुजा म्हणत असते की सॉरी नको म्हणू, त्याला ना तू गिफ्ट दे. मग आता पायलला खूपच आनंद होतो. मग ती म्हणत असते की अगं माझी बाई, जन्मल्यापासून आजच्या तारखेपर्यंत एकच गोष्ट तू करेक्ट बोलली ग, मस्त. आता तिला खूप आनंद झालेला असतो आणि ही आयडिया पण आवडलेली असते आणि म्हणत असते की मी ना आता पानूला मस्तपैकी गिफ्ट देते, चल तू माझ्यासोबत. तर ऋतुजा म्हणत असते की नाही मी येणार नाही, मला कॉलेज आहे. मग ती म्हणत असते की ऋते, इथं माझ्या जीवन मरणाचा प्रश्न आहे आणि तुला काय कॉलेजचं पडलेलं आहे, चल लवकर चल, असं म्हणून ती तिला तिथून घेऊन जाते. तर इकडे दुसरीकडे अण्णा आता धन्याला आवाज देत असतात, ए धन्या कुठे गेला, लवकर ये बाहेर. मग आता अवनी पळतच बाहेर येते आणि मग अण्णांच्या जवळ जाऊन म्हणत असते की काय झालं अण्णा, तुम्ही आवाज देताय? तर अण्णा म्हणत असतात की अगं मी धन्याला बोलवत होतो. आता ते उठून बसतात आणि मग अवनी म्हणत असते की अण्णा एक विचारू का? त्यावेळेस अण्णा म्हणत असतात की एक काय, 10 विचार की. मग अवनी म्हणत असते की पोलीस स्टेशनमध्ये तुम्हाला खूप त्रास झाला का? त्यावेळेस आता अवनीचं हे बोलणं ऐकून अण्णांना रडायलाच येतं. ते आता रडायला सुरुवात करतात अवनीच्या अशा बोलण्यामुळे. मग आता अवनी एकदम घाबरते आणि म्हणत असते की अण्णा काय झालं, तुम्ही ठीक आहात ना? तर तिकडून आता धन्या येतो आणि म्हणत असतो की काय झालं, काय हो अण्णा, डोळ्यात पाणी आलं? मग आता अण्णा म्हणत असतात की माझी सुनबाई चौकशी करते काळजीने, पण तू पोरगा असून बोब्या खातोय बोटात घालून. मग तो म्हणत असतो की अण्णा, माझ्या बोब्यांवरती जायचं काम नाही, आतमध्ये यशादाने स्वयंपाक करून ठेवलेला आहे, खावा, मी बोब्या खाऊ नाही तर काही पण खाऊ, जावा तुम्ही जेवण करून घ्या. मग अण्णा उठतात आणि आतमध्ये जातात.
तर आता ते दोघे जण बाहेरच उभा राहिलेले असतात. तर आता एकदम आतमधून जोर जोरात भांडी पडलेला आवाज येतो. मग अवनी घाबरते आणि दारातूनच म्हणत असते की अण्णा काय झालं, अण्णा तुम्ही ठीक आहात ना, काय झालं? मग धन्या म्हणत असतो की अहो वहिनी काही टेन्शन घेऊ नका, अण्णा जेव्हा बाहेर येतील ना तेव्हा कळेल काय झालं ते. आणि तेवढ्यात अण्णा बाहेर येतात. तर तो म्हणतो की ते बघा आलेच. मग अण्णा म्हणत असतात की शी तुम्हाला कंटाळा येत नाही का रे तेच तेच रोज खाऊन? त्यापेक्षा पोलीस स्टेशनमध्ये चांगलं जेवण भेटतं. त्या दिवशी पोलीस साहेबांनी माझ्यासाठी चिकन बिर्याणी मागवली होती, काय टेस्टी होती. मग धन्या म्हणत असतो की असं आहे का, मग एक काम करा ना तिकडे जाऊनच राहा, रोज रात्री खावा चिकन बिर्याणी. मग अण्णा म्हणत असतात की नाही नाही नको, मी ना आता जाऊन वडापावच खातो. तर अवनी म्हणत असते की अण्णा ऐका ना, ते ना खूपच तेलकट असतं, चांगलं नसतं, तुम्हाला मी काही बनवून देऊ का? मग अण्णा म्हणतात की सुनबाई तू कशाला, मी बनवतो काहीतरी. मग धन्या म्हणत असतो की अण्णा टेम्पो चालवणं आणि स्वयंपाक करणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहे, कळतंय का तुम्हाला? मग अण्णा म्हणत असतात की अरे छोटा, तुला काय वाटलं मला काय बनवायला येत नाही का? तुला सांगतो, मला पुरणपोळी, कटाची आमटी आणि अळूवडी हे पदार्थ फक्त बनवायला येत नाहीत, मी कधीच बनवलं नाहीत. अंडा बुर्जी, बोंबील, बिर्याणी, ऑमलेट हे सगळं काही मला येतं. मग अवनी म्हणते की काय अण्णा तुम्हाला हे सगळं येतं? तर तो म्हणतो की हो अगं, काय आहे ना सुनबाई, मी जेव्हा टेम्पो चालवायचो ना तेव्हा सारखं सारखं ढाब्यावरती जेवण मला लय कंटाळा आला होता, म्हणून मी ठरवलं स्वतःच्या हाताने बनवायचं आणि स्वतःच खायचं. आणि मग काय माझ्या हाताला टेस्ट होती वय, तुला सांगतो बाकीचे ट्रकवाले थांबायचे माझ्या हातचं खाण्यासाठी. मग धन्या म्हणतो की खरंच बोलताय वे अण्णा, हे सगळं तुम्ही खरं बोलताय? मग अण्णा म्हणत असतात की मला ना खोटं बोलायची सवय नाहीये, चला आता थांबा इथे, मी आलोच आणि आपण काहीतरी बनवूया. मग अण्णा आतमध्ये जातात. हे दोघे जण आता अण्णांची वाट बघत बसलेले असतात बाहेर. त्यांना असं वाटत असतं की अण्णा आता आतमध्ये काय बनवतील. आता अण्णा आतून आता कांदा, टोमॅटो, अंडी घेऊन बाहेरच येतात. मग या दोघांना आश्चर्यच वाटते, हे सगळं बाहेर का घेऊन आलेले आहेत? मग अण्णा आता हळूहळू थोडंसं अंगणात जायला लागतात. त्यावेळेस अवनी म्हणत असते की अण्णा वय तुम्ही काय करताय, हे सगळं बाहेर का घेऊन आलेलं आहे आणि बाहेर का बनवताय? मग अण्णा म्हणत असतात की ट्रेन अगं आजकाल किती ट्रेन चालू आहे, चुलीवरचं मटण, चुलीवरचा चहा, चुलीवरचं जेवण, चुलीवरचं पाणी, चुलीवरचं आईस्क्रीम. मग अण्णा आता काही बोलायला लागलेले असतात. तर ते म्हणतात की गप्प बसा रे, तसं काही नाही, चुलीवरचं आईस्क्रीम कुठं असतं का, आता आज आपण चुलीवरची अंडा भुर्जी येते मस्तपैकी बनवणार आहे, चला चला तयारीला लागा. असं म्हणून आता अण्णा तिथले दगड आता गोळा करतात आणि तिथे चूल बनवतात. अवनी आणि धन्या पण आता अण्णांना मदत करू लागतात. तर आतमध्ये जाऊन अवनी आता कढई, मसाल्याचा डब्बा वगैरे घेऊन येते. अण्णा मस्तपैकी आता तिथे जागा करतात आणि सगळेजण तिथे बसतात. तर आता कांदा चिरायचा असतो तर अण्णा चिरायला लागतात. मग अवनी म्हणत असते की अण्णा कांदा मी चिरू का? मग अण्णा म्हणतात की आता तुला कोण नाही म्हणणार, हा धर कांदा चिर. मग अवनी कांदा चिरायला लागते. खरं तर अवनीला कांदा चिरताच येत नसतो, पण आता ती तिथे करायचं म्हणत असते. मग आता अवनीला खूप त्रास होत असतो, डोळ्यामधून पाणी येत असतं आणि धड तिला चिरता पण येत नसतो. मग अण्णा म्हणत असतात की सुनबाई ह्या कांद्याचं टलपार असं डोक्यावरती ठेवायचं म्हणजे पाणी येत नाही. आता अण्णा तिच्या डोक्यावरती टलफरं ठेवतात. अवनी चिरायला लागते, पण अवनीला काही कांदा चिरताच येत नाही. इकडे धन्याला आता मोठमोठ्यानेच हसायला येतं अवनीकडे पाहून. मग अण्णा म्हणत असतात की ए धन्या काय हसतोय, माझ्या सुनबाईला अजिबात हसायचं नाही, तुला लय येतोय ना, धर धर तूच कांदा काप. तर तो म्हणतो की कापतो की मी, द्या इकडे. तर अवनी म्हणते की नाही नाही अण्णा, मीच कापणार. तर अण्णा म्हणतात की पोरी तुला येणार, सगळं येणार, तू याच्या आधी केलं नाही ना म्हणून तुला जमत नाहीये, हळूहळू सगळं येईल, पण आता तुला खूप त्रास होते आणि इकडे मीच कापतो. मग आता अण्णा कांदा घेतात आणि एकदम असं झट 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 कांदा कापायला लागतात. हे दोघे जण आता आश्चर्यानेच अण्णाकडे बघत असतात. त्यावेळेस अण्णा म्हणत असतात की तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस आम्ही ट्रकवरती कामाला जायचो ना, त्यावेळेस रस्त्याच्या कडेला शेतात थांबायचो आणि मग तिथं शेतकऱ्यांचे टोमॅटो पळवून घेऊन यायचो. तर आता अवनी म्हणते की काय अण्णा तुम्ही चोरी करायचा? त्यावेळेस अण्णा म्हणले की अगं चोरी नाही, ते घेणं देणं असतंच तसं. म्हणजे आता बघा आम्ही ट्रकमध्ये ऊस घेऊन जातो, त्यावेळेस आमचा ऊस ओढून घेतात, मग आम्ही काय म्हणतो का, तसंच असतं, ते चालू असतं. तर आता अण्णा म्हणतात की बरं चला कढीपत्ता आण. धन्या म्हणतो की नाही अण्णा, कढीपत्ता संपलाय, आज कढीपत्ता नाहीये आपल्याकडे, आपण बिना कढीपत्त्याचीच अंडा भुर्जी बनवूया. तर अण्णा म्हणतात की नाही नाही, कढीपत्त्याशिवाय मी बनवू शकत नाही, मला कढीपत्ता लागेल. तर धन्या म्हणतो की अहो अण्णा आपण संपलाय, आता कुठून आणणार आहे आपण, बनवा. तर अण्णा म्हणतात की नाही, कढीपत्त्याशिवाय भुर्जी बनणार नाही. मग अण्णा उठतात आणि म्हणतात की मीच आता कढीपत्ता घेऊन येतो. मग आता अवनी आणि धन्या म्हणत असतात की अहो अण्णा कुठून आणणार पण?
तर अण्णा म्हणतात की सुलीकडून आणतो. मग आता ते दोघे जण म्हणतात की नाही नाही नाही, त्यांच्याकडे जाऊ नका. आता अवनी पण म्हणत असते आणि धन्या पण म्हणत असतो, पण अण्णा काही ऐकत नाही. अण्णा आता सुलात्याच्या तिकडे कडीपत्ता आणायला जातातच. मग अण्णा त्यांच्या अंगणातून सुलात्याच्या अंगणामध्ये जातात आणि तिथे कडीपत्त्याचं झाड असतं. त्या कडीपत्त्याच्या झाडाचा कडीपत्ता तोडतात. आता त्यांना हवा आहे तेवढा कडीपत्ता तोडत असतात. तेवढ्यातच तिकडून आता सुलात्या मिरच्या वाळत घालण्यासाठी बाहेर आलेली असते आणि ती मिरच्या वाळू घालू लागते. तिचं लक्षच नसतं. मग अण्णांना सुलात्या बाहेर आलेली दिसते. मग आता अण्णा घाबरतात आणि पटकन आता कडीपत्ता तोडून तिथे एक ड्रम असतो निळा, त्या ड्रमच्या आतमध्ये जाऊन लपतात. आणि मग सुलात्याला थोडंसं असं काहीतरी वाजल्यासारखं वाटतं. तर मग आता त्या बघतात तर ड्रम एका जागेवरतीच उभा असतो. मग त्या मिरच्या परत वाळू घालू लागतात. तर हळूहळू ड्रम आता पुढे येतो. मग पुन्हा आता सुलात्या बघतात तर त्या म्हणतात की ड्रम काय पुढे आलाय का, पण जाऊ दे, मग माझंच बघण्यात काहीतरी झालं असेल. म्हणून आता त्या पुन्हा मिरच्या वाळू घालण्यात मग्न असतात. तर ड्रम अजूनच पुढे येतो. मग सुलात्याला शंका येते आणि त्या म्हणत असतात की नक्कीच आता काहीतरी भानगड आहे. मग त्या हळूहळू आता त्या ड्रमच्या जवळ येतात आणि ड्रमच्या जवळ आल्यानंतर ना आता त्या ड्रमला हात लावणार. तेवढ्यातच अण्णा तो ड्रम आता त्यांच्या तोंडावरून काढतात आणि मोठ्यानेच हे 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 असं भूत नाचल्यासारखं आता ते नाचतात. सुलात्या एकदम घाबरते, अय्यो करून आता ती मोठमोठ्यानेच ओरडायला लागते. अण्णा तिला अजूनच घाबरवतात. त्यावेळेस आता सुलात्या घाबरून आतमध्येच पळून जाते. मग सुलात्या पळून गेल्यानंतर अवनी आणि धन्याला मात्र खूपच हसायला येतं. अवनी तर डोक्यालाच मारून घेते आणि म्हणते की काय हे अण्णा. अण्णा आता पळतच त्यांच्या जागेमध्ये जातात. आता धन्या म्हणत असतो की अण्णा अहो काय अहो तुम्हाला असा राडा घातल्याशिवाय चैनच पडत नाही. शेवटी तुम्ही आणलाच तिकडून कडीपत्ता. आता अण्णा म्हणत असते कस काय सुली टाकली, सुली घाबरली असं म्हणून ते चिडवत असतात. तेवढ्यातच आणि तिकडून आता सुलात्या येते आणि म्हणत असते की थांब आता धोंड्या, तुला सोडणार नाही, तुला ना चांगला इंगाच दाखवते, बघ आता मी काय करते ते. त्यावेळेस आता अण्णा म्हणत असतात कावळीन घाबरली असं म्हणून ते अजूनच चिडवत असतात. सुलात्या मात्र तिथून निघून जाते. तर अण्णा म्हणत असतात की चला पोरांनो, कडीपत्ता आणलेला आहे, आता आपण कामाला लागूया. मग अण्णा आता चूल पेटवतात सरपण वगैरे घालून. मग कढई मांडून त्याच्यामध्ये तेल वगैरे टाकून, मसाले टाकून, जिरं मोहरी फोडणी देतात आणि मग कांदा टोमॅटो टाकून मस्तपैकी अण्णा आता फोडणी भाजत असतात. तर आता त्या फोडणीमुळे अवनीला ठसका लागतो. तर आता अण्णा म्हणत असतात की वर बघ सुनबाई, वर तुझी लक्ष्मी तुला बघत आहे, म्हणजे माझी बायको लक्ष्मी तुला बघत आहे, वर बघ वर, असं म्हणून आता ते अवनीला वर बघायला सांगतात. मग अवनीचा ठसका थांबल्यानंतर अण्णा आता ती तयारी करत असतात. अण्णा आता ते मसाला भाजल्यानंतर त्याच्यामध्ये अंडी फोडून टाकतात आणि मग छान अशी मस्तपैकी अंडा भुर्जी परतून आता तयार करतात. आणि अवनीला म्हणत असतात की सुनबाई, मी तुला मगाशी म्हटलं होतं ना तुला एक महत्वाचं काम देणार आहे, तर आता तेच मी तुला देणार आहे. ही मस्तपैकी मी भुर्जी बनवलेली आहे, तू टेस्ट करून बघ. तर तिकडून धन्या सुद्धा आता खायला लागतो. तर अण्णा त्याला हातावरती मारतात आणि म्हणत असते नाही, सगळ्यात आधी सुनबाईच टेस्ट करून सांगणार. मग आता अवनी त्यातला एक घास घेते आणि खाते आणि म्हणत असते की छान झालीये. मग अण्णा म्हणत असतात की सुनबाई फक्त छान झाली असंच म्हणणार का, अहो असं म्हणायचं 1000 पटीने छान झालीये. मग अवनी म्हणत असते की 1000 पटीने नाही, 10,000 पटीने एकदम मस्त आणि छान झालेली आहे. मग अण्णा म्हणत असतात की बरं एवढी छान झाली आहे का, तर चला खावा. तर धन्या म्हणत असतो की अण्णा मला पण द्या. मग अवनी म्हणत असते की अण्णा आमच्या दोघांबरोबर तुम्ही पण बसा की खायला. त्यावेळेस धन्या म्हणतो की नाही वहिनी, आपण खाऊया, अण्णाला त्यांचा फ्रेंड लागतो बरोबर. आता धन्या औषधाबद्दल बोलत असतो अण्णांच्या. मग अण्णा म्हणत असतात की हा तुम्ही खावा आणि अण्णा त्यांचं ताट घेऊन आता तिकडे दुसरीकडे बसायला जातात. तर आजचा भाग येथेच संपलेला आहे. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की राजाने साठी बांगड्या गिफ्ट आणलेल्या असतात. तर आता त्या बांगड्या धन्याच पाहतो आणि म्हणत असतो की अरे वा, वहिनीसाठी तू बांगड्या आणल्या. मग अवनी आता त्या बांगड्या घेऊन आतमध्ये जाते आणि राजाला म्हणत असते की काय रे, तू मला तुझी खरी बायको बिको समजायला लागला का काय, गिफ्ट वगैरे कशाला आणतोय. तर आता राजा म्हणतो की हो मॅडम, त्या मला घ्याव्या लागल्या, नाईलाज होता माझा. मग अवनी त्या बांगड्या पाहते आणि म्हणत असते की तशा काही वाईट नाहीये, तुझी चॉईस चांगली आहे. मग राजा खुश होतो आणि अवनी सुद्धा आता त्या बांगड्या घेते. तर चला प्रेक्षकांनो, आजचा हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आज लाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे व्हिडिओ थोडासा उशिरा आलेला आहे, तर प्लीज तुम्ही व्हिडिओ नक्की बघा. धन्यवाद.